की त्यांच्या मनात पाच पेच वगैरे नाहीच काही, म्हणजे त्यांना लवाडी करणं अशक्य होतं. तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्यायचं ते की नाही, कोकणामध्ये मीठ विकायला गेले. काय व्यापार बघा, कोकण म्हणजे मिठाचं आगर. मीठ विकायला गेले, तिथे एकाने त्यांना फसवलं. तर काय केलं, त्यांच्याकडून मीठ घेतलं आणि खोटे म्हणजे मुलामा दिलेले 2 बांगड्या दिल्या. त्यांनी घरी आणल्या, बायकोला म्हणले हे बघ आणले म्हणून. हा काय नवर, कपाळाला हात लावणं म्हणजे फसले की हो तुम्ही. अरे म्हणजे मला माहिती नाही बरं का. त्याचं काय असेल कोणा शकवा नाही. तुम्ही पाहता कशी शक्ती वाया जाते आपली. या सगळ्यामध्ये आपण भावनेची शक्ती वाया जाते. भावना कशी आहे, भावना चिकटवते माणसाला आणि वाहवायला लावते. काय बोलेल याचा नियम नाही, नाही का. मनुष्य रागावला म्हणजे तो बोलत नाही, त्याचा राग बोलतो, कारण त्याच्या आघाडी जातो. आणि माणसाने थोडस विचार केला तर माणसाला अशक्तपणा येईल, कमजोर झाल्याच मनाने त्या भावनेच्या भरी पडल्यामुळे. एकच भावना अशी आहे जी शाश्वताची भावना, जी जर टिकवली माणसाने किंवा जी सांभाळली तर त्याची शक्ती वाढेल. बाकीच्या सगळ्या भावनामध्ये शक्ती वाया जाते. आणि आपल्याला माहिती राग लोभ याच्यामध्ये तो फारच आहे, दुःखामध्ये याच्यामध्ये. तेव्हा आज आता हा विषय शक्तीचा झाला. आपल्याला शक्ती वापरायची कशी, मौन हा पहिला गोष्ट. फार शक्ती वाया जाते बोलण्यामध्ये. जर तुम्ही 1 तासभर अत्यंत विचाराने बोललात ना, पुढे 2-3 तास बुद्धी चालत नाही. पण हे आपल्यासारखेच जाऊ द्या, उदाहरण देतो मोठ्या माणसाचं. इंग्लंडमध्ये या युगामध्ये 20व्या शतकामध्ये एक 2 फार मोठे विचारवंत होऊन गेले. शास्त्रज्ञ बरं का, तत्वज्ञानाचं जाऊच द्या, दोघेही तत्वज्ञच होते, गणित होते मोठे. 17व्या शतकामध्ये न्यूटनने एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं नाव आहे प्रिन्सिपिया मॅथमॅटिका, लॅटिन नाव आहे, प्रिन्सिपल्स ऑफ मॅथमॅटिक्स. त्यानंतर 300 वर्षांनी या दोघांनी संबंध तर्कशास्त्र बदललं. त्यांचं म्हणणं असं की तर्कशास्त्र जे अरिस्टॉटल चालत आलं युरोपमध्ये, हे तर्कशास्त्र खरं नाहीये. तर्कशास्त्र म्हणजे गणित आहे, त्याला मॅथमॅटिकल लॉजिक असंच म्हणतात. आणि त्याने 10-12 वर्ष खपून एक नवीन ग्रंथ लिहिला, प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. तर रसेल हा जगामधला एक अत्यंत बुद्धिमान माणूस, यात शंकाच नाही. त्याला 10 वर्ष पुढे चांगला ग्रंथ लिहिता आला नाही. तो म्हणाला त्यामध्ये एवढे श्रम झाले की मला पुन्हा बुद्धीची शक्ती उरली नाही. तुमची आमची शक्ती किती, आणि तुम्ही आम्ही बोलणं चालणं ज्यात घालवली, बुद्धीची शक्ती वाढेल किती, बघा तुम्ही विचार करा. आणि जर भगवंताच्या स्मरणाला जर शब्दाची शक्ती अवश्य आहे, तर ती शक्ती तुम्हाला किती हाताची राहील याचा विचार करा. आज जरा मी तुम्हाला करा म्हणून सांगतोय, पण सांगतो काही नाही. जो आला त्याच्याशी बोलत बोलत बसले, कटकट केली आणि नामाला बसले, लागेल नाही, याच्यावर बंधन घालायलाच पाहिजे. बरं, बोलू नये फार बैसोजनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिय जमी, तुकाराम महाराज सांगते. उगीच बडबड करीत बसले, काय करायचे मला सांगा. हे केल्याशिवाय परमार्थ नाही. हे सांगताना मला सारखं वाटत होतं बरं का, आताही वाटतंय की मी काय वर्ग येतोय की काय, पण नाही. तुम्हाला त्याचा फायदा पाहिजे असेल तर तुम्हाला मौन ठेवायलाच पाहिजे. मौन याचा अर्थ जास्त बोलायचं नाही. बरं, त्या वस्तूला, प्रसंगाला, त्या माणसाला जेवढं बोलणं मला अवश्य आहे तेवढंच बोललं पाहिजे. आपल्याकडे हे आहे, पद्धत आहे बघा, जेवायला बसल्यानंतर गोविंद गोविंद म्हणतात, नाही तर मौन ठेवतात, म्हणजे फारसं बोलत नाहीत. त्याचा अर्थ थोडासा आहे यात शंका नाही. पण पूजा करताना सुद्धा जर आपण बोलायला लागलो तर मग पूजा कशी होईल मला सांगा. एक विचार करण्याची गोष्ट आहे, शक्ती साठवलीच पाहिजे. बर, दुसरी गोष्ट अशी आहे की आपण ज्या वेळेला पाहण्याची शक्ती म्हणतो त्यावेळेला तुम्हाला सांग, अर्जुनाला जेव्हा विश्वरूप दाखवलं त्यावेळेला अर्जुन आपलं नुसतं बघत राहिला. अरे तुला मी विश्वरूप पाहत दाखवतोय आणि तुला दिसत नाही. मग त्याला कळलं की याच्या पाहण्याची शक्ती नाहीये. मग म्हणाला दिव्यांग ददामी ते चक्षु, तुला मी दृष्टी देतो. आणि पाहिल्यानंतर त्याला पाहावे ना, आहे ना, का मला सांगा. शेवटी देव पाहिला ना
आपल्याला पाहण्याची शक्ती वापरायची आहे ना, मग ती जर पाहिजे असेल तर पाहणं कमी किती केलं पाहिजे. ज्या गोष्टीची जरूर नाही ते पाहून चालेल. तुम्हाला पटेल का नाही पहा बुवा, म्हणजे तुम्ही टीव्ही पाहू नका असं म्हणत नाही. तुम्हाला क्रिकेट किती कळतं व मला सांगा. एक विचार, मग टेनिस किती कळत, आपल्याला तर कळत नाही बा. आमच्यावरून जग पाहायचं म्हणजे काय कळत आहे मला सांगा. आणि असं होऊन की नाही पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत बसतो आपण. काय जरूर आहे. गाडीमध्ये बसताना खिडकीजवळ जागा पाहिजे. कशाला? वाऱ्याकरता नको, बाहेरचं तमाशा पाहण्याकरता. काय पाहून काय पाहिजे मला सांगा, नाही का. शक्ती जर आवडली नाही तर मला नाही वाटत मला त्यातले कान आणि डोळे याने संबंध जग आपण आत येतो म्हणून अर्धवून. आणि मुंबईला तर काही विचारू नका, नाही का. तर मी असं ऐकलं की तो पालखीवाला म्हणून जो आहे ना, तो विमानामध्ये तुम्ही जर त्याला 5 मिनिटं काही विचारलं तर 10,000 रुपये द्या म्हणतो 5 मिनिटं बोलण्याशी त्याच्याशी, बरं का. डॉक्टरांचं असंच आहे. एकदा काय झालं, माझी अक्कल दाढ दुखत होती. काय शिंची अक्कल दाढ का म्हणतात कळत नाही त्याला, ती दुखत होती. म्हणून इथे मुंबईतल्या त्या काळच्या अतिप्रसिद्ध डॉक्टरकडे मी गेलो, बरं का. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा. लॅमिंग्टन रोडला दवाखाना होता. त्यांनी की नाही का, तुम्हाला खरं वाटेल का, त्यांनी करायला सांगितलं. एक लोखंडाची अशी काहीतरी पाती होती खिळ्यासारखं. त्यांनी पाहिलं, आयोडीन लावलं, साधं टिंचर आयोडीन, 10 रुपये द्या म्हणाला, बरं का. मी म्हणलं हो नुसतं आयोडीन लावून नाही, आमच्या रेटच आहे म्हणले ते. काय डॉक्टर, नाही का. तेव्हापासून डॉक्टरांच्या विषयी माझं मत चांगलं आहे बरं का, तसं वाईट. पण मत बनवताना